मराठीला नुकताच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। मराठी भाषा म्हणजेच महाराष्ट्राची ओळख, आपली परंपरा, आपला अभिमान आणि आपल्या इतिहासाचा आत्मा। पण मागील काही वर्षात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान मिळालं। यामुळे मराठीचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा धोक्यात आलाय। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मराठी शिकवणं सर्व शाळांमध्ये बंधनकारक केले। हा निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु याच निर्णयावर चर्चा करताना काही महत्त्वाचे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात। नमस्कार, मी मानसी खांबे प्रहारमध्ये आपले स्वागत करते। आज जागतिकीकरणाच्या प्रभावाखाली स्थानिक भाषा हरवत चाललेल्या आहेत। अशा परिस्थितीत मराठीसारख्या प्राचीन अभिजात भाषेचं रक्षण करणं ही केवळ कर्तव्याची बाब नाही, तर ती आपल्या ओळखीच्या जपणुकीसाठीची लढाई आहे। अर्थात शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय घेताना त्यांच्या अंमलबजावणीच्या पायाभूत सोयी सुविधांबद्दल गांभीर्याने विचार केला आहे का, हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचा अभाव हा काही नवीन मुद्दा नाही। या संदर्भात याआधीही अनेक निर्णय घेतले गेले, परंतु ते केवळ कागदावरच राहिले। अशा परिस्थितीत हा निर्णयही केवळ घोषणा ठरू नये। राज्य शासनाच्या अनेक निर्णयांचा इतिहास पाहिला तर अंमलबजावणीच्या टप्प्यावर त्या निर्णयांची वाताहत झाल्याचे दिसून येते। उदाहरणार्थ, प्रत्येक शाळेत संगणक शिक्षण अनिवार्य करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी मोठ्या जोशात घेतला गेला, परंतु अनेक शाळांमध्ये संगणक नसणं, प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव आणि निधी अभावी हा निर्णय फोल ठरला। ग्रामीण भागातील शाळांमध्ये इंटरनेट जोडणीसाठी घेतलेले निर्णय आजही कागदावर आहेत। याशिवाय झिरो ड्रॉप आउट धोरण आणून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे असा गाजावाजा करण्यात आला होता। मात्र हजारो मुलं आजही शाळेबाहेर आहेत। मराठी सक्तीच्या निर्णयाबाबतही अशी शंका येते। आता CBSE, ICSE आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य असेल, पण आपल्याला माहित आहे की असे निर्णय केवळ कागदावरच राहिले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही। पूर्वीही अशा निर्णयांवर शाळांनी पळवाट काढली आहे आणि याच अभावातून आपल्याला धडा घ्यायला हवा। मराठी सक्तीमुळे काही स्पष्ट फायदे होणार आहेत, जसे की स्थानिक भाषेला पुन्हा महत्त्व मिळेल, ग्रामीण आणि शहरी भागांमधील मुलांमध्ये भाषिक समानता निर्माण होईल, विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेची जाणीव होईल। पण याच वेळी आपण काही आव्हानांकडेही लक्ष दिले पाहिजे। इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण घेतलेले शिक्षक आहेत का, या निर्णयाकडे काटेकोर निरीक्षण आणि अंमलबजावणी होणार आहे का? निर्णय मोडणाऱ्या या शाळांवर सरकार योग्य ती कारवाई करणार का? कारण याआधीही अनेक योजना अपूर्ण राहिल्याचे आपण पाहिले। उदाहरणार्थ, संगणक शिक्षण अनिवार्य करणं किंवा शाळांमध्ये इंटरनेट जोडणीसाठी करण्यात आलेले प्रयत्न कागदावरच राहिले आहेत। त्यामुळे मराठी सक्तीच्या निर्णयाच्या यशासाठी सरकारनं ठोस कृती करणं आवश्यक आहे। मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली अस्मिता आहे, आपली परंपरा आहे। तिचं रक्षण करणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे। मराठीला आता केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने तिच्या संवर्धनासाठी अधिक ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे। इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आवश्यक ठरतो। याआधीही अनेक शाळांनी विविध नियम पाळण्यात निष्काळजीपणा दाखवला आणि आधीच्या सरकारनं त्याच्याकडे सोयीचं दुर्लक्ष केलं। सरकारी योजना आणि निर्णय हे फक्त घोषणांपुरते मर्यादित ठेवण्याची परंपरा आता खूप जुनी झाली आहे। स्कूल बस सुरक्षा नियमापासून शाळा दत्तक योजनेपर्यंत असंख्य योजनांचा आज केवळ उल्लेख उरलाय। हे लक्षात घेता मराठी सक्तीचा निर्णयही केवळ भाषांचाच एक भाग ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। पूर्वी अशा नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांना प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा झाला आहे, पण आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा हा निर्णय योग्य दिशेने उठलेला पाऊल आहे। पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण यंत्रणेनं काम करायला हवं। यासाठी नव्या धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षण विभागाला अधिक दक्ष राहावे लागेल, तरच या निर्णयाचे दूरगामी परिणामी दिसून येतील। या विषयावर तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। पुढच्या भागात पुन्हा भेटू। धन्यवाद।